हे खासदार आहेत, हे परत मंत्री आहेत, हे परत नगराध्यक्ष आहेत. तर असे लोक जर करू शकले नाही तर मग कोण करणार? बरोबर आहे की नाही? आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मुरबाडची पूर्ण जबाबदारी जी आहे या 4 लोकांवरती जी आहे येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. आणि या मुरबाडमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जे आहे पूर्ण चॅलेंज, आणि आपल्याला कोणी चॅलेंज दिलं तर आपल्याला हे चॅलेंज आहे सगळ्यांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि या चॅलेंज येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये शहापूर आणि मुरबाड तालुक्यामध्ये जे आहे हे शिवसेनेचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जे आहे ते निवडून येतील. बारीक लक्ष जे आहे आमच्या सगळ्यांचं असेल. शिंदे साहेबांना जी जी ताकद त्यांना द्यायची आहे ती ताकद देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. इथे मगाशी मारुती दिरडे म्हणाले किंवा नरेश मस्केजी म्हणाले की हा विधानसभा जो आहे हा आदिवासी आरक्षित आहे. त्याच्यानंतर जे आहे विदर्भ आहे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आहे, नगर आहे. तर सगळीकडे शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने शिवसेनेचं काम कशा प्रकारे सुरू आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जाणून घेण्यासाठी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हा सगळ्यांना जे आहे हे ग्राउंड लेवलला पाठवलेलं आहे. जेणेकरून ग्राउंड लेवलला, ग्रासरूट लेवलला शिवसेना कशी वाढते, कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे. नेहमी जे आहे वरिष्ठ पदाधिकारी येत असतात मुंबईमध्ये, शिंदे साहेबांना जे आहे ते भेटत असतात आणि त्यांच्याकडून जे आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जाणून घेण्याचं काम ते नेहमी वेळोवेळी जे आहे ते करत असतात. पण तरी देखील आपल्या सामान्य कार्यकर्त्याला काय वाटतं, तो कशा प्रकारे काम करतो, काय त्याच्या भावना आहेत, या सगळ्या गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजे. भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुका कशा शिवसेना पूर्ण ताकदीने लढेल याच्यावरती कशा प्रकारे तयारी केली पाहिजे याच्यासाठी हा शिवसंवाद दौरा आहे. आज शहापूरमध्ये 15 जिल्हा परिषदा गट आहेत आणि त्याच्यामधून दिरडे साहेब म्हणाले की 10-11 गट जे आहे ते आपल्या सहज निवडून येतील. पण मी दिरडे साहेब आपल्याला सांगतो 15च्या 15 गटांवरती जे आहे शिवसेना जी आहे त्यांनी तयारी केली पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकांनी तयारी केली पाहिजे. युती होईल नाही होईल हे सगळं वरिष्ठांचं काम आहे. पण आपलं कार्यकर्ता म्हणून जे आहे 15च्या 15 जिल्हा परिषद गट आणि त्याचबरोबर 30 पंचायत समिती गण या सर्व जागेंवरती आपल्याकडे योग्य उमेदवार आहेत की नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. मुरबाड विधानसभा, मुरबाड तालुक्यामधील जिल्हा परिषद गट जे आहे ते आता आपल्याकडे कोणी नाही. तरी देखील राम यांनी एक ठिकाणी तालुका प्रमुखांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये 4 जिल्हा परिषद गट जे आहे ते आपल्याला निवडून येऊ शकतात. बघा, मला या ठिकाणी सांगायचं आहे इथे हा दिघे साहेबांचा पूर्ण ठाणे जिल्हा आहे. गेले अनेक वर्ष जे आहे दिघे साहेबांच्या पुण्याईने आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी केलेली जी मेहनत आहे याच्यामुळे नेहमी ठाणे जिल्ह्यावरती शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिलेलं आहे. जिल्हा परिषदेवरती देखील राहिले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.